Good morning, student. In previous video we have seen that how the elements are placed in a periodic table based on the electronic configuration. The group and the periods are decided on the basis of electronic configuration. How they decided? Now see in that आपण जर व्हिडिओ पाहिला तर इथे तुम्हाला दिसते दोन लाईन्स ग्रुप आणि पिरियड साठी. ग्रुप म्हणजे काय? The vertical line called as group, and there are 1 to 18 groups, that is 18 groups. Okay, S block contain 2 groups and P block contain 13 to 18 group. आपण यामध्ये S आणि P साठी आपण डिसाइड करू शकतो. इथे पहा ग्रुप म्हणजेच काय? ग्रुप, हाऊ वी डिसाइड ग्रुप डिपेंड्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? तर लास्ट सेल इलेक्ट्रॉन्स. लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असेल त्याच्यावर आपण ग्रुप डिसाइड करत असतो. आणि पिरियड्स मीन्स व्हॉट? द नंबर ऑफ सेल प्रेझेंट इन अ ॲटम. जेवढे सेल्स असेल त्याच्यावर आपण डिसाइड करतो पिरियड. ठीक आहे. एक्झाम्पल पहा इथे दिलेले आहे. हायड्रोजन 1, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. जर आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहिलं तर 1, म्हणजे हा ग्रुप 1 मध्ये पण आहे आणि ग्रुप पिरियड फर्स्ट मध्ये आहे. हेलियम इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणून 2, म्हणजे हा ग्रुप मध्ये कोणता आहे? आता ऍक्च्युली हेलियम काय आहे तर नोबेल गॅस एलिमेंट आहे. त्याचं डबलेट कंप्लीट आहे. त्याचे लास्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे त्याला काय आपण इकडे घेऊ शकत नाही, हे एक्सेप्शन आहे. नेक्स्ट लिथियम ॲटॉमिक नंबर 3, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 1. ऑब्झर्व करा लास्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे तो कोणत्या ग्रुप मध्ये आला? फर्स्ट. आणि नंबर ऑफ सेल किती आहे? 2, म्हणून तो सेकंड पिरियड मध्ये आला. सिमिलरली बेरिलियम 2 2, 4 ॲटॉमिक नंबर आहे, त्याचा 4 ॲटॉमिक नंबर आहे, तर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 2. तर लास्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो सेकंड ग्रुप मध्ये आला. आणि 2च सेल आहेत म्हणून सेकंड पिरियड. बोरॉन 2 3. आता पी ब्लॉक एलिमेंट जे आहे 13 to 18 यांच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे. काय चेंज आहे तर पहा. ॲटॉमिक नंबर 5 आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 3, 2 सेल आहेत. 2 सेल असेल तर पिरियड असणार सेकंड, राईट. पण आता इथे 3 आहे आणि एस ब्लॉक मध्ये 3, म्हणजे थर्ड ग्रुप नाही. कुठे येतो? डी ब्लॉक मध्ये. पण आपण इथे डी ब्लॉक कन्सिडर करतच नाही, कारण डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन वेगवेगळे असतात. ओके, त्याच्यामुळे आपण तो कन्सिडरच करत नाही. आपण फक्त इथे एस आणि पी साठी. मग करायचं काय आहे तर लास्ट सेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या अगोदर एक नंबर टाकायचा 1, म्हणजे 3 आहे तर याच्या अगोदर 1 टाकला झाला 13. इथे 4 आहे, 4च्या अगोदर 1 टाकला तर झाला 14. 5 आहे त्याच्या अगोदर 1 टाकला 15. 6 आहे त्याच्या अगोदर 1 टाकला 16. म्हणजे 3 4 5 6 7 असं जर विचारात घेतलं आपण तर 13 14 15 16 17 आणि 18 या पद्धतीने त्यांचे ग्रुप नंबर येतात. आणि सेल जर विचार केला तर 2च आहे, 2 ऑर्बिट्स आहेत म्हणजे 2 सेल आहेत. समजताय? आता सोडियम पहा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, 2 8 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आलं 2 8 1. तर हा 3 सेल आहेत म्हणून हा थर्ड पिरियड मध्ये आहे आणि ग्रुप 1 बिकॉज इट कंटेन 1 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम 2 8 2, पुन्हा किती आहेत सेल? 3, म्हणून हा कोणत्या पिरियड मध्ये आला? थर्ड पिरियड मध्ये. आणि लास्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून हा सेकंड ग्रुप मध्ये. ॲल्युमिनियम 13 2 8 3, राईट. सो 2 8 3, नंबर ऑफ सेल्स आर 3, लास्ट सेल कंटेन 3 इलेक्ट्रॉन. ॲड आयदर 10, एक तर 10 इलेक्ट्रॉन ॲड करा किंवा तुम्ही डायरेक्ट एक लाईन टाकू शकतात. सो 13, इथे 14 15 16 17 18 या पद्धतीने आपण ते डिसाइड करू शकतो. समजताय? पुढचा आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. आपण जर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहिलं 2 8 8 1, 2 8 8 1. मग नंबर ऑफ सेल किती आहेत? 4, 1 2 3 4, 4 सेल आहेत. लास्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे 1, सो इट इज इन अ फर्स्ट ग्रुप. आणि 4 सेल असल्यामुळे हा पिरियड आहे 4th. कॅल्शियम आहे 20 ॲटॉमिक नंबर आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 8 8 2. पुन्हा number of cell are 4 and last cell contain 2 electron.
म्हणजेच काय, तर ग्रुप कशावर डिसाईड होतो, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर, लास्ट सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवरून. आणि पिरियड कसं डिसाईड केला जातो, तर त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ सेल ऑर ऑर्बिट्स. आपण तोंडी सुद्धा हे शोधू शकतो. पहा, त्यासाठी आपण पिरियडिक टेबल कन्सिडर करू. इथे आता मॅग्नेशियम झालं, ॲल्युमिनियम 13 आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं 283, म्हणजे हा 13 ग्रुपमध्ये असं सिलिकॉन, फॉस्फरस यांचं पाहिलं आपण. पोटॅशियम, कॅल्शियम, राईट. आपण गॅलियमचं सुद्धा फाइंड करू शकतो. जर्मेनियम, गॅलियमचं 31 आहे. जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं तर 2 8 18 आणि पुन्हा 8 आणि लास्ट सेलमध्ये येणार 3. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा, कोणाचीही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना सोपा रूल आहे. पहिल्या सेलमध्ये असावे 2 इलेक्ट्रॉन, सेकंडमध्ये असावे 8, थर्डमध्ये 18, फोर्थमध्ये 32. बऱ्याचशा वेळेस होतं का, थर्ड सेलमध्ये 8 असतात तर आपण फिल करतो, पण 8 पेक्षा जास्त असेल तर आपण फोर्थ सेल फिल करतो, बरोबर. थर्ड सेलमध्ये किती हवेत, 18. जर 18 असेल किंवा 18 पेक्षा जास्त तर आपण 18 भरणार, मग बाकीचे पुढे टाकणार. परंतु बरेचशे वेळेस होतं काय, ते 18 पेक्षा कमी असतात, मग आपण 8 फिल करतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फिलअप केलं जातं. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आलं आपल्याला तर आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आता एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन कसे विचारले गेले ते पहा, म्हणजे लक्षात येईल. पहा, आता इथे एक्सरसाइज मध्ये दाखवलेले आहे. हे पहा, राइट डाउन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून आपल्याला खालील प्रश्नाचे आन्सर द्यायचे. पहा, लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम, फॉस्फरस, विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू बी पिरियड थर्ड. आता तिसऱ्या पिरियडमध्ये कोणकोणते एलिमेंट आहे ते शोधायचे. त्यासाठी काय हवं, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. पिरियड जे आहे ते कसे डिसाईड करणार, जेवढ्या सेल असेल त्यावरून ते करतात, नंबर ऑफ सेल. ठीक आहे. मग आता लिथियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय ना, तोंडी सांगू शकतो आपण 2 1. किती सेल आल्या, 2. सिलिकॉन 2 8 10 झाले, राहिले 4, म्हणजे हा थर्ड सेल मध्ये, सॉरी 3 सेल आले म्हणजे हा थर्ड पिरियड मध्ये आला. त्याच्यानंतर हेलियम 2 म्हणजे हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये, सॉरी फर्स्ट एकच आलेले ऑर्बिट सेल म्हणून हा फर्स्ट पिरियड मध्ये. सोडियम 2 8 1 म्हणजे हा सुद्धा थर्ड पिरियड मध्ये. फॉस्फरस 15 2 8. पहा, हे काय डिफिकल्ट नाहीये, आपण तोंडी सुद्धा सॉल्व करू शकतो. फॉस्फरस सुद्धा कुठे आला, थर्ड पिरियड मध्ये, राईट. सेकंड आहे हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फरस, बेरिलियम अँड आर्गॉन. विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. आता सेकंड ग्रुप साठी काय हवंय, लास्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल तर आपण म्हणू शकतो हा सेकंड मध्ये आहे. मग आता पुन्हा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन चेक करायचं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 असेल तर तो असणार ग्रुप सेकंड मध्ये. चेक का, हायड्रोजन 1 हा फर्स्ट ग्रुप मध्ये गेला, नायट्रोजन 2 5 हा 15 मध्ये गेला, 15 मध्ये. कॅल्शियम 20 2 8 10 झाले, अजून 10 राहिले, पुन्हा 8. आता 18 नाही म्हणून 8 आणि राहिलेले 2 शेवट, म्हणजे हा सेकंड ग्रुप आला. सल्फर 16 म्हणजे 2 8 10 झाले, राहिले 16 मध्ये, म्हणजे हा 6 आला, म्हणजे हा 16 ग्रुप मध्ये गेला. बेरिलियम 4 म्हणल्यावर 2 म्हणल्यानंतर हा सेकंड आला, सेकंड ग्रुप मध्ये. आणि आर्गॉन 2 8. आता ह्याचं पाहिलं नाही तर अडचण नाही, हा 18 ग्रुप मध्ये आहे, म्हणजे 0 ग्रुप मध्ये किंवा 18 ग्रुप मध्ये. मग कोणते 2 आले, कॅल्शियम आणि बेरिलियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन अँड ॲल्युमिनियम. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, आता यांचं आपल्याला पाहायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे, समजलंय तुम्हाला.
इझिली आपण हे फाइंड करू शकतो. आपल्याला फक्त माहिती हवं ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या सहाय्याने वी कॅन फाइंड देअर ग्रुप्स अँड पिरियड्स. त्याच्यामुळे ती लाईन जी आहे महत्त्वाची ती लक्षात ठेवा की ग्रुप डिसाईड करण्यासाठी आपल्याला हवेत लास्ट सेल इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन आणि पिरियडसाठी आपल्याला हवेत नंबर ऑफ सेल. जेवढ्या सेल तेवढे पिरियड आणि लास्ट सेलमध्ये जेवढा इलेक्ट्रॉन तेवढा त्याचा ग्रुप. ओके, आजच्यासाठी एवढंच. काही डिफिकल्टी असेल तर विचारा, प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून